देतील. सन्माननीय सभापती महोदय, विधानसभा विधेयक 15 वर शिंदे साहेब बसा, या इकडे बसा या इकडे. अहो तुमच्या सगळ्या प्रश्नाला उत्तर देणार, सगळा मार्ग काढला पाहिजे आपल्याला या सगळ्या प्रश्नावर. असं विधानसभा विधेयक 15 जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 ची दुसरी सुधारणा या विधेयकावर सभागृहामध्ये सन्माननीय सदस्यांनी चर्चा केलेली आहे. अनेक सदस्यांनी बोलले, त्याच्यावर मी पुढे बोलतो. तो मुळात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्था ह्या ग्रामीण लोकशाहीचा पाया आहे. लोकशाहीचं विकेंद्रीकरण करण्याच्या उद्देशानं स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती या स्थानिक स्वराज्य संस्थांची झाली. या स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 243 मध्ये 73व्या घटना दुरुस्ती अन्वये सन 1992 मध्ये सुधारणा केली. आणि त्यानंतर आपण बघितलं असेल की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यकर्ते घडले, अनेक राजकीय नेते घडले की ज्यांनी या महाराष्ट्राला खूप चांगली दिशा दिली. या महाराष्ट्रामध्ये निवडून आल्यानंतर अनेकांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून काम केलं. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं, स्वर्गीय वसंतराव नाईक असतील, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे असतील, विलासरावजी देशमुख साहेब असतील, मनोहरजी जोशी असतील, आदरणीय अजित पवार साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या स्थानिक स्वराज्य संस्थातून त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली. आबा असतील, आदरणीय गडकरी साहेब असतील, या सगळ्या नेतृत्वाची सुरुवात ही या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून झाली. आज ते राज्य पातळीवर, देश पातळीवर हे नेते खूप मोठं काम करतात. देशाला पुढे नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चालू आहे. आणि हे सगळं होत असताना नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नामनिर्देशित सदस्य नेमण्याची तरतूद आहे. म्हणजे नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, आणि आता आपण बघतो नगरपंचायत असेल, यामध्ये नामनिर्देशित सदस्य नेमण्याची एक प्रक्रिया आहे ते या संस्थांमध्ये. आणि त्या संस्थाप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या संस्थांमध्ये स्वीकृत सदस्य नेमता यावा म्हणून हा कायदा या सभागृहामध्ये आणला आहे. आणि हा कायदा आपल्याला माहिती आहे, कायदा करण्याचे अधिकार राज्यघटनेच्या भाग 9 मध्ये अनुच्छेद 243C नुसार ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अधिनियम करणे, त्यामध्ये तरतूद करण्याचे राज्य शासनाला अधिकार आहेत. तसेच राज्यघटनेच्या अनुच्छेद 80 व 171 नुसार अनुक्रमे राज्यसभेत, विधान परिषदेत कला, साहित्य, सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंतांना नामनिर्देशित करता येतं. त्याचप्रमाणे या संस्थांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये नामनिर्देशित करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. आपण बघतो याच सभागृहामध्ये अनेक सदस्य आहेत की त्यांना नामनिर्देशित करून आपण या सभागृहामध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळते. आणि खूप चांगलं काम, महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम या सभागृहातनं त्या क्षेत्रातली नामवंत व्यक्ती करत असतात. आदरणीय सदस्य आहेत ते शिक्षक म्हणून शिक्षक मतदारसंघातनं प्रतिनिधित्व करतात आणि सातत्यानं शिक्षकाला न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका, शाळा चांगल्याच घडल्या पाहिजेत अशी भूमिका ते सातत्यानं मांडत असतात. त्यामुळे विविध क्षेत्रातले सदस्य चांगलं काम करणारी लोक या सभागृहामध्ये, वरच्या सभागृहामध्ये आपल्याला नामनिर्देशित झालेले आपण पाहतो. आणि त्यातून हे सगळं राज्याचं गाडा पुढे जातो आणि त्याच्यामध्ये त्यांचं खूप चांगलं योगदान असतं हे आपण पाहिले. सध्या आता बघतो राज्यामध्ये 34 जिल्हा परिषदेमध्ये एकूण 2012 सदस्य हे निवडून येतात. आणि त्यामध्ये सदस्य संख्येच्या 10% किंवा 5 पेक्षा कमी नाही, 10% किंवा त्याच्या 5 पेक्षा कमी नाही एवढे नामनिर्देशित सदस्य निवडून देता येतात. म्हणजे राज्यामध्ये साधारण 201 सदस्य हे जिल्हा परिषदेमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून त्यांची नेमणूक होणार आहे. पंचायत समित्या 351 पंचायत समिती आपल्या राज्यामध्ये आहेत.
आणि एकूण सदस्य संख्या साधारण 4024च्या आसपासची संख्या आहे आणि 20% सदस्य 20% किंवा 1 पेक्षा कमी नाही, सुमारे 804 नामनिर्देशित सदस्य या पंचायत समितीमध्ये आपल्याला त्यांची नेमणूक करता येईल आणि अशा त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणाऱ्या त्या भागातल्या लोकांना याच्यामध्ये आपल्याला नामनिर्देशित करून या संस्थेमध्ये काम करण्याची त्यांना संधी मिळेल, म्हणून हा कायदा या ठिकाणी आणला. आणि हा कायदा इथं येत असताना आपण अनेक प्रश्न उपस्थित या ठिकाणी केले. शिंदे साहेबांनी प्रश्न उपस्थित केले त्याच्यावर मी बोलतो, परंतु अनेक सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले की यामध्ये संबंधित सदस्यांचे अधिकार काय असतील, त्या सदस्यांना निधी मिळेल का, त्या सदस्यांना कामकाजात भाग घेता येईल का, त्यांचे अधिकार काय असतील. संबंधित सगळ्या सदस्यांना मतदानाचा अधिकार सोडून जिल्हा परिषद सदस्याला जे अधिकार आहेत ते सगळे अधिकार त्या जिल्हा स्वीकृत सदस्याला पण तेवढे सगळे अधिकार असतील. फक्त मतदान त्याला करता येणार नाही, कुठल्याही प्रक्रियेमध्ये त्याला मतदान करता येणार. स्थानिक स्वराज्य संस्थेलाही करता येणार नाही. त्यामुळं त्यामुळं आपल्याला आता ऐकून तर घ्या पण आता त्यामुळं या सदस्याला कुठलंही मतदान करता येणार नाही. कुठल्या पदाधिकारी निवडीच्या किंवा कुठल्या पदावर त्याला काम करता येईल असं जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती किंवा जिल्हा परिषदेच्या कुठल्या समितीचं सभापतीपद त्याला देता येणार नाही. त्यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. त्यामुळं अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचा कालखंड किती असेल याही संदर्भात प्रश्न उपस्थित झाला. त्यांचा कालखंड जिल्हा परिषदेचा जोपर्यंत जिल्हा परिषदेचा कालखंड आहे तोपर्यंत त्या सदस्याचा कालखंड राहील. म्हणजे जोपर्यंत निवडणूक होणार नाही, जिल्हा परिषदेचा कालखंड 5 वर्ष असो, 5 वर्षाचा कालखंड त्याचा राहील. मध्ये बरखास्त झाली तर तोही बरखास्त होईल. तेव्हा जेवढा जिल्हा परिषदेचा कालखंड आहे निवडून आल्यानंतरचा तेवढाच कालखंड त्याला काम करता येईल, त्याच्यापेक्षा अधिकचं काम त्याला करता येणार नाही. त्यामुळं अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले की निवडीच्या संदर्भात काय होणार, त्याची निवड आपण कशी करणार आहोत, हाही प्रश्न उपस्थित केला. या ठिकाणी मी निवडीच्या संदर्भात सन्माननीय शिंदे साहेबांनी काय प्रश्न उपस्थित केले की त्याची निवड कशी होणार आहे, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सभासदांचे नामनिर्देशन करण्याच्या प्रयोजनासाठी जिल्हाधिकारी बैठक बोलवतील आणि त्या बैठकीचं अध्यक्षस्थान हे जिल्हाधिकाऱ्याकडे असेल आणि जिल्हाधिकाऱ्याच्या लेखी आदेशाद्वारे नियुक्त करतील असा अधिकारी किंवा जिल्हा अधिकारी नसेल तर तो नियुक्त करतील असा अधिकारी बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवेल. आणि त्या जेव्हा जिल्हा परिषद बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवित असेल तेव्हा जे अधिकारी असतात तेच अधिकारी असतील, परंतु त्याला मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही. सगळ्यात महत्वाचा जो विषय शिंदे साहेब आपण उपस्थित केला, सभासदांचे नामनिर्देशन करताना जिल्हाधिकारी मान्यता प्राप्त पक्षाचे किंवा नोंदणीकृत पक्षाचे किंवा गटाचे तौलनिक संख्याबळ, ज्या पद्धतीने आता आपण नगरपालिका आणि महानगरपालिकामध्ये आपल्या ज्या ज्या पक्षाचं संख्याबळ असतं त्या संख्याबळाच्या अनुषंगानं स्वीकृत सदस्य आपण नेमतो. आणि त्या ठिकाणी आपण आतापर्यंत असं कधी घडलं नाही की एखाद्या पक्षाचे सदस्य एवढे निवडून आले आणि दुसऱ्या पक्षाचा स्वीकृत सदस्य झालाय, असं कधीही घडलं नाही, आताही घडणार नाही. त्यामुळं या सगळ्या पक्षाशी विचार विनिमय करून पक्षाचा गटनेता ज्याला पक्षानं अधिकार दिलेला आहे तो जे नाव सुचवेल त्याला संख्येच्या अनुषंगाने जर बसत असेल तर त्याची नेमणूक करता येईल. मला वाटतं त्याच्यासाठी मतदानाची आवश्यकता भासत नाही. आजपर्यंत आपण बघतो नगरपालिका आणि ह्याच्यामध्ये महापालिकेमध्ये मतदानाची आवश्यकता भासत नाही, कोट्यानंच होत असतं. आता त्याच पद्धतीनं याची नेमणूक होणार आहे. त्यामुळं कोण सदस्य इकडं फुटून गेला काय, कोण तिकडं फुटून गेला काय, पण सदस्य चिन्हावर निवडून आल्यावर तो कुठं फुटून गेला हा विषय राहत नाही, त्यानं कुणाला मतदान केलं हा विषय राहत नाही. तिथं त्या ठिकाणी पक्षाच्या चिन्हावर जेवढे सदस्य निवडून आलेले आहेत त्या हिशोबानं त्याचे होत असते आणि त्याप्रमाणे होत असते. त्यामुळं या ठिकाणी या सगळ्या विषयाची चर्चा होत असताना मला वाटतं बहुतेक सगळ्या प्रश्नावर चर्चा झाली.
आता सन्माननीय शशिकांत शिंदे साहेबांनी सातारा जिल्हा परिषदेच्या संदर्भात काय भूमिका मांडल्या आणि सातारा जिल्हा परिषदेसंदर्भात भूमिका मांडत असताना त्या ठिकाणी कशा पद्धतीनं कायद्याचं उल्लंघन झालं याही संदर्भात सन्माननीय शिंदे साहेबांनी भूमिका मांडली आणि जसा कायदा तिथं कायद्याच्या अनुषंगानं काम झालं नाही असं इथंही होईल का अशा पद्धतीची शंका उपस्थित केली. शिंदे साहेब सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत आणि त्यांना कामाचा खूप अनुभव आहे, जिल्हा परिषदेचा अनुभव खूप आहे, निवडणूक प्रक्रियेचा अनुभव खूप आहे आणि या सगळ्या अनुभवातनं शिंदे साहेबांचं नेतृत्व घडलेलं आहे आणि त्याला अनेक पैलू आहेत त्यांच्या नेतृत्वाला आणि त्या पैलूच्या अनुषंगाने त्यांनी या सभागृहामध्ये आता सांगितलं की काय काय अडचणी आल्या जिल्हा परिषदेमध्ये. एक विषय आहे की कुठली निवडणूक असली तरी सभागृहाचे सदस्य म्हणून आपण आमदार म्हणून काम करतो तेव्हा एका गोष्टीची जाणीव आपल्या सगळ्यांना असली पाहिजे की निवडणुकीच्या अनुषंगाने असणाऱ्या नियमाचं पालन हे मुळात आपण आमदार म्हणून मंत्री म्हणून आपण केलं पाहिजे आणि ते पालन करून आपण लोकांच्या पुढे आदर्श निर्माण केला पाहिजे. कलेक्टर महोदय किंबहुना निवडणूक निर्णय अधिकारी असतील त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं जे नियम ठरवून दिलेले आहेत त्याचं पालन करण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यावर आहे. कारण आपल्याकडे लोक बघत असतात की आपण कसे वागतो त्या अनुषंगानं लोक वर्तन ठेवतात. त्यामुळे पहिल्यांदा की जिल्हा परिषद सदस्यांनी ची निवडणूक असताना अध्यक्षाची निवडणूक असताना या जिल्हा परिषदेच्या प्रिमायसेस मध्ये कुणी यावं त्या प्रिमायसेस मध्ये कुणी यावं या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट आदेश केलेले होते आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या गेट मधून आत येत असताना त्याचा आयडेंटिटी तपासून तो जिल्हा परिषद सदस्य आहे किंवा नाही हे बघून जिल्हा परिषदेमध्ये आलं पाहिजे मग तो सभागृहामध्ये तो सदस्य गेला पाहिजे ही भूमिका होती. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा कुणी असो तुम्ही असा मी असा कुणी असला तरी आम्ही मंत्री आहे, आम्ही पालकमंत्री आहे म्हणून नियम आमच्यासाठी वेगळे आहेत असं समजायचं बिलकुल कारण नाही. मी पण नाही असं कुणीच समजायचं कारण नाही की आमच्यासाठी देशात काय वेगळे नियम बनवलेले आहेत, आमच्यासाठी निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये काय वेगळे नियम बनवलेले आहेत. पोलीस दारात उभे असताना आयडेंटिटी बघत असताना आपण गेट तोडून कोण जर जिल्हा परिषदेच्या गेटमध्ये जात असेल आणि त्या ठिकाणी कुठलीही आवश्यकता नसताना हजारो लोक जर जिल्हा परिषदेमध्ये जात असतील आणि त्या ठिकाणी सगळी निवडणूक प्रक्रिया डिस्टर्ब होत असेल तर कायदा सुव्यवस्था राखण्याचा अधिकार हा पोलिसाला आहे. मग तो किती मोठा असला कुणी असला किती मोठा असला सीसीटीव्ही बघा चौकशी करू किती मोठा असला तरी त्याला कायदा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियम ठरवून दिलेले आहेत त्या अनुषंगानेच निवडणूक केली पाहिजे. पोलिसांना सुद्धा नाही अधिकार, पोलिसांना पण नाही, चुकीचं वागायचा अधिकार पोलिसांना पण नाही. मी या निमित्ताने हेच सांगेन की आपण एवढ्या साधन सुचिकतेच्या गप्पा मारत असताना आणि आपण हे सगळं सांगत असताना आपण त्या ठिकाणी आपली आवश्यकता काय होती, आपण का तिथं गेलो, जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या मधून अध्यक्षाची निवड होते, मंत्री आणि आमदार इतर निवड करत नाहीत, सभागृहाच्या दरवाजापर्यंत जायची आपल्याला काय आवश्यकता होती. त्यामुळं माझं सांगणं पहिलं हे आहे या ठिकाणी मी सांगतो की या ठिकाणी आपण जी भूमिका मांडली पोलिसांनी जेव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपण गेट तोडून गाडी गेटवर घालून आपण कार्यकर्त्यांना आत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं आहे, सगळा टीव्ही बघते, अख्खा महाराष्ट्राने बघितलेलं आहे, कुणी सांगायची आवश्यकता नाही. मंत्री महोदय आपला बिल झालेला आहे, याच्यावरती चर्चा आपण बिलाला पुढे नेऊया. आपण बिलाला चर्चा झाली आहे, त्याच्यावर निर्णय झालेला आहे, यावर आपण बोलू नये. मी आपल्याला यातून एवढंच सांगतोय की हे सगळं होत असताना या बिलावर ज्या भूमिका आपण बिलावर सन्माननीय सदस्य महोदयांनी मांडली त्यासाठी मी या सभागृहाच्या माध्यमातून सांगतो की कुठल्याही मंत्र्याला, कुठल्याही आमदाराला, कुठल्याही लोकप्रतिनिधीला कायदा तोडण्याचा अधिकार नाही, कुठल्याही निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही
आणि कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालून हातात धरून पोलिसांना कारवाईपासून अडवण्याचा अधिकार कुठल्याही लोकप्रतिनिधीला नाही, हे या सभागृहाच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगेन. कायदा सांगेल, कोर्ट, तुम्ही कोर्ट नाही आहे, कोर्ट ठरवेल केस खरी आहे केस खोटी आहे, कुणी केली कुणी नाही केली हे ठरवण्याचा अधिकार कोर्टाला आहे, हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे. ज्या दिवशी तो आपल्याला येईल त्या दिवशी आपण ठरवा, पण तो अधिकार आपल्याला नाही. या माध्यमातून मी सभागृहाला एवढंच सांगू इच्छितो सभापती महोदय की आपण या कायद्याच्या अनुषंगानं जे आपण ठरवलेलं आहे, जो कायदा आणलेला आहे, तो जिल्हा परिषद ही संस्था मजबूत व्हावी, त्या ठिकाणी त्या क्षेत्रातल्या तज्ञ लोकांनी जिल्हा परिषदेचं कामकाज चालवत असताना मार्गदर्शन करावं, म्हणून यामध्ये स्वीकृत सदस्य घेतले पाहिजेत, ही भूमिका घेतलेली आहे. यामध्ये सन्माननीय शिंदे साहेबांनी सांगितलं, सन्माननीय सदाभाऊ खोत साहेबांनी सांगितलं की काय सूचना काय केलेल्या आहेत, त्या सूचनाचा विचार केला जाईल. सन्माननीय सदाभाऊंनी सांगितलं मिरजेमध्ये काय झालं, बहुमत कुणाचं होतं, कुणाचे सदस्य कोणी पुढून नेले, याही संदर्भातला विषय, त्या विषयावर मी जाणारच नाही. सांगितलं शिंदे साहेब, जाणारच नाही. मी आपल्याला सांगितलं की आपण जेव्हा लोकप्रतिनिधीमधून निवडून येतो, लोक आपल्या पाठी का नाही राहिली, लोक आपल्याला सोडून का गेली याचा विचार करण्याची आवश्यकता, आत्मपरीक्षणाची आवश्यकता आपल्यालाच आहे. मी सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे मी अधिकच न बोलता मी सभागृहाला माझी विनंती आहे की खूप चांगलं बिल या सभागृहामध्ये आणलंय. या माध्यमातून या स्थानिक स्वराज्य संस्था बळकट होतील, तज्ञ माणसे या संस्थेमध्ये येतील आणि या माध्यमातून ग्रामीण भागाच्या पायाभूत सुविधाचं खूप चांगलं काम होईल. त्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या काही लोकांची, कारण आपण बघतो अनेक चांगली लोक निवडून येण्याची त्यांची क्षमता नसते, ते या माध्यमातून आपण या संस्थेमध्ये त्यांना घेऊ आणि त्यातून या संस्था बळकटीकरणाचं काम होईल. माझी सभागृहाला विनंती आहे, या सभागृहानं या बिलाचं एकमतानं समर्थन करावं आणि हे बिल मंजूर करावं. घेऊ का? प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 15 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या दुसरी सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे. शिंदे मंत्री महोदयाने उत्तर दिलेलं आहे, काय त्याच्यावर खुलास जाणार नाही, परंतु काही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका बाकी आहे. मग बोला ना सूचना, मग मागे घ्यायचं नंतर एकच सूचना आहे मंत्री महोदय. आता जिकडे आपण 10 प्रमाणे एक आपण केलेलं आहे, आता काही पक्षांना 6 आणि 5च मिळाले, म्हणजे काही 30 मिळाले, समजा त्यांना 10च्या कोट्याप्रमाणे एक केले तर 3 होतील, ज्याला 10 मिळाले त्याला 1 होतील. पण काही पक्षाला 5 आहेत किंवा 6 आहेत, तर त्यांचा तुम्ही सदस्य स्वीकृत सदस्य कसं देणार? विषय आहे की काही ठिकाणी गट करण्याची आवश्यकता, काही सदस्यांनी एकत्र येऊन आपण म्हणूनच 3 महिन्याची मुदत दिलेली आहे निवडणुकीपासून असे गट स्थापन करण्यासंदर्भात आपण मुदत दिलेली आहे. त्या कालखंडात त्यांनी गट करावेत आणि संख्येच्या हिशोबाने आपण केलं, बघितलं की एखादा सदस्य निवडत असताना आपण समजा 15 सदस्य आहेत तर 15 सदस्याला 2च सदस्य घेता येतील, पण 16 असेल तर आपण तिसराही सदस्य आपल्याला घेता येतो, कारण ते 50% अधिक आहे. म्हणजे 10 सदस्याच्या मागे घेत असेल तर 5 सदस्य 5 पेक्षा अधिक असेल तर आपल्याला आणखी एक सदस्य घेता येतो. जी पद्धत महापालिकेमध्ये आहे, जी पद्धत नगरपालिकेमध्ये आहे, तीच पद्धत याही ठिकाणी, याच्यामध्ये कुठलाही बदल नाही. मंत्री महोदयाने उत्तर दिलेलं आहे. मी फक्त एकच सांगतो, काही निवडणुका अजून बाकी आहेत. आरक्षणाच्यावरून बऱ्याच जिल्ह्याच्या त्या जून जुलैला कधी लागतील पत्ता नाही, परंतु सभापती महोदय त्यांनी सांगितलं खरं गोष्ट आहे की पोलिसांच्या मध्ये हस्तक्षेप करायचा कोणाचा अधिकार नाही, आमचा पण नाही, तुमचा पण नाही, कोणाचा पण नाही. परंतु पोलिसांनी मतदान करण्याच्या संदर्भातून वंचित ठेवण्याचा अधिकार सुद्धा पोलिसांना नाही. असो, मी त्याच्यावर आता बिलावर बोलणार नाही, चर्चा बऱ्याच झाल्या 2 दिवस. मी या ठिकाणी जे बिल क्रमांक 15 या संदर्भात विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्याच्या बाबतीत मला जे सूचना प्रस्ताव होता तो मी मागे घेतो. प्रश्न असा आहे की